नमस्कार, मी भाग्यश्री भाग्यस लाईफस्टाईल आणि ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजपासून तुळशी विवाह स्टार्ट होत आहे। आज तारीख आहे 13 नोव्हेंबर 2024। आजपासून म्हणजे 13 नोव्हेंबर पासून 13, 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर या 3 दिवसामध्ये तुळशी विवाह केला जातो। म्हणजे तुळशीचं लग्न लावलं जातं। आपल्या अंगणामध्ये असणारी तुळस किंवा आपल्या सोभोवताली जिला आपण रोज पाणी घालत असतो अशा तुळशीचे आपण लग्न लावतो। म्हणजेच काय ही कन्सेप्ट कशी आली तर तुळशीचं लग्न कुणाबरोबर लावतात तर तुळशीचं लग्न शालिग्राम बरोबर लावलं जातं। म्हणजेच बाळकृष्णाबरोबर लावलं जातं। तर त्याच्यामध्ये लग्न लावण्यासाठी बघा तुळशीचं एक रोप घेतलाय, त्याच्यानंतर एक नवीन आपण असा म्हणजे सुंदर अशी तुळस सजवलेली आहे। म्हणजे साडीचा वापर करून आपण तुळशीला साडी नेसवलेली आहे। त्यानंतर दागिने घातलेले, बांगड्या, त्यानंतर शृंगाराचं साहित्य वापरून आपण तुळस जणू काही आपल्या घरातली नववधू आपण जसे नटवतो त्याप्रमाणे सुंदर माझ्या अंगणातली तुळस मी सजवलेली आहे। त्यानंतर समोर रांगोळी काढलेली आहे, त्याच्याभोवती तुळशीची रांगोळी, त्यानंतर हळदी कुंकाने शुभ विवाह असं लिहिलेलं आहे। आणि आज संध्याकाळी आम्ही तुळशीचं लग्न लावणार आहोत। तर तुळशीचं लग्न का लावावं तर आपल्या घरात जी लेक आहे ती सासरवाडीला गेल्यानंतर सुखरूप नांदावी आणि तिला पण जसं बाळकृष्ण म्हणजे ज्याप्रमाणे कृष्ण आहे, विष्णू आहेत, त्याप्रमाणे तिला वर मिळावा, आपल्या वधूला वर मिळावा। अशाच प्रमाणे ज्याप्रमाणे विष्णू आहेत त्याप्रमाणेच वर मिळावा आणि ती लेक सुखी नांदावी ही कन्सेप्ट वापरून तुळशीचं लग्न लावलं जातं। ज्या दिवशी तुळशीचं लग्न होतं त्या दिवसानंतर दिवाळी संपते अशी म्हटले जाते। तर तुळशीचं लग्न लावल्यानंतर कशी तुळशीचं लग्न लावतात तर जसं आपण लग्नामध्ये अंतरपाट धरतो त्याचप्रमाणे कृष्णाचा वापर करून म्हणजे बाळकृष्णाचा वापर करून तुळशीचं लग्न लावलं जातं। लग्नामध्ये जसं मंगलाष्टिका म्हणतात त्याप्रमाणेच मंगलाष्टिका म्हटल्या जातात। आणि त्यानंतर अंतरपाट काढून आपण तुळशीची ओटी भरली जाते आणि तुळशीचा विवाह केला जातो। त्यानंतर घरात प्रसाद जो काही असेल गोडधोडाचा तो प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवला जातो। मग तुम्ही शिरा केला असेल तर प्रसादाचा शिरा दाखवू शकता किंवा जे आपण लक्ष्मी पूजनला जे साळी असतात जे आपण नैवेद्य म्हणून बत्ताशा आणि लाह्या देतो तर त्याचा नैवेद्य आपण वापरू शकतो। किंवा सरळ पेढे, कोणी पेढे असतील तर पेढे, बर्फी आपण लाडू वाटून आपण ते तुळशी विवाह साजरा झालाय किंवा सेलिब्रेट केलाय असं करून आपण तो नैवेद्य वाटला जातो। आणि त्यानंतर फटाके वाजतात, आतिषबाजी करून आनंदाने आपल्या तुळशी मातेची आपण पूजा करतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।